मित्रांनो, ह्या 25 वर्षाच्या तरुणाला भेटा. हा आहे तेजस. याने फर्स्ट क्लास प्लेनचे तिकीट काढले आहे आणि आता तो अमेरिकेला निघाला आहे. त्याच्या आजूबाजूला अनेक श्रीमंत लोक बसले आहेत. याशिवाय तेजसच्या कुटुंबातील अनेक लोक ब्रँडेड महागडे कपडे, सूटबूट घालून त्याच्याबरोबर अमेरिकेला चालले आहेत. सगळ्यांकडे महागडे मोबाईल आहे. काही जण महागडे जेवण ऑर्डर करत आहे आणि सर्व काही एकदम राजेशाही थाटात चालू आहे. तेव्हा अचानक तेजसला जाग येते आणि त्याला समजते वास्तवता वेगळीच आहे. त्याला ऑफिसला पोचायला फक्त 1 तास राहिलेला असतो आणि जर तो वेळेत पोहोचला नाही तर त्याला अर्ध्या दिवसाचाच पगार मिळेल. घरची परिस्थिती काही एवढी खास नव्हती आणि दुसरीकडे ह्या स्वप्नामुळे त्याला उशीर झालेला असतो. मला खात्री आहे मित्रांनो, तुमच्यापैकी अनेक जण ह्या तेजस सारखे असणार, जे रोज सकाळी सकाळी श्रीमंत होण्याची स्वप्न बघतात तर खरं, पण ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी काही प्रयत्नच करत नाही. नोकरीच्या अशा जंजाळामध्ये अडकला आहात जे सोडताही येत नाही आणि जिथे मन सुद्धा लागत नाही. मग नक्की काय केलं पाहिजे? पूर्ण आयुष्य काय असेच घालवायचे? आपण कधी श्रीमंत होणार आहोत की नाही? तुम्हाला सुद्धा असे प्रश्न रोज पडत असतील. तुम्हाला सुद्धा श्रीमंत व्हायचे असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आय विल टीच यू टू बी रिच ह्या पुस्तकातून 6 असे नियम सांगणार आहे ज्यामुळे तुमच्या पैशासंबंधी समस्या फक्त 6 महिन्यात संपून जातील. चौथा नियम माझा आवडता तर आहेच, पण तो खूप महत्वाचा आहे. पहिला नियम, टेक बेबी स्टेप्स, म्हणजे छोटी छोटी पावले उचला. मित्रांनो, तुम्ही चित्रपटांमध्ये अशा गोष्टी पाहिल्या असतील. एक खूप जाड माणूस असतो. सगळे त्याची चेष्टा मस्करी करायचे, त्याचा मजाक उडवायचे आणि मग पुढच्या सीनमध्ये अचानक त्याची बॉडी बनते. तो एकदम फिट होतो आणि सगळ्यांचा बदला घेतो. विचार करून बघा, हे खऱ्या आयुष्यात शक्य आहे का? तर अजिबात नाही. आपले यश आणि आपला रिझल्ट आपण रोज जी छोटी छोटी पावले उचलतो त्याच्यावर अवलंबून असतो. कधीही कोणता माणूस एका दिवसात पिझ्झा बर्गर खाऊन जाड होत नाही किंवा कोणी फक्त 1 तास जिममध्ये जाऊन त्याची बॉडी बनत नाही. लेखक सांगतात, त्यांना संशोधनादरम्यान अनेक अशी लोक भेटली जे असे विचार करायचे की आता 6 ते 7 वर्ष आम्ही नोकरी केली आहे, पैसे कमवले आहे, आता आम्ही एक नवीन बिझनेस चालू करू जो की 100% यशस्वी होईल. आमच्याकडे आता जास्त वेळ उरला नाही, त्यामुळे आम्हाला लगेचच्या लगेच यशस्वी व्हायचे आहे. माझ्या राजांनो, तुम्ही शून्यापासून थेट 100 पर्यंत पोहोचायचा प्रयत्न कराल तर तुमचे हाल धोबीच्या कुत्र्यासारखे होतील. ना घरका ना घाटका. यशस्वी होण्यासाठी सर्वात आधी 0 पासून 1 पर्यंतचा प्रवास तुम्हाला करावा लागतो आणि सगळ्यात अवघड प्रवास हाच असतो. जेव्हा तुम्ही छोटी छोटी पावले उचलायला सुरुवात कराल तेव्हा तुम्हाला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागेल, पण हाच यशस्वी होण्याचा मार्ग आहे. त्यामुळे झटपट श्रीमंतीच्या मागे लागू नका. आता जे उत्पन्न आहे पुढच्या 3 किंवा 6 महिन्यांमध्ये त्यामध्ये 10%, 15% वाढ कशी होईल ते बघा आणि मग अशीच छोटी छोटी पावले उचलून आपले उत्पन्न वाढवत राहा. दुसरा नियम, आनंद देणाऱ्या गोष्टींवर खर्च करा. लेखक म्हणतात, आपण आपल्या आयुष्यामध्ये अनेक अशी कामे करतो जी केल्यानंतर आपल्या मनामध्ये अपराधीपणाची भावना निर्माण होते. आपल्याला गिल्ट वाटते आणि ह्या यादीमध्ये पैसे पहिल्या नंबरवर येतात. पैसे कमवण्यासाठी आपण दिवस रात्र कष्ट करतो, घाम गाळतो, पण जेव्हा पैशांचे नियोजन करण्याची वेळ येते त्यामध्ये आपण सपशेल अपयशी होतो. मी अशा अनेक लोकांना पाहिले आहे ज्यांना आयफोन घ्यायची इच्छा असते, चांगल्या हॉटेलमध्ये जेवण करायची इच्छा असते, फॉरेन ट्रिप मारायची इच्छा असते, पण जेव्हा ह्यापैकी कोणतीही गोष्ट ते करतात त्यांना एकदम अपराधी असल्यासारखे वाटू लागते. आपण खूप मोठा गुन्हा केला आहे असे त्यांना वाटते. त्यांना वाटते ह्या मोठ्या हॉटेलमध्ये जेवायची गरज नव्हती, ढाब्यावर जेवण केले असते तर स्वस्त मिळाले असते, मोठी ट्रिप मारायची गरज नव्हती, त्यापेक्षा पैसे गुंतवले असते तर बरं झाले असते. लेखक म्हणतात, आपल्या आवडीच्या गोष्टींवर पैसे खर्च करणे काही वाईट नाही. आपण अशा गोष्टींवर पैसे खर्च केलेच पाहिजे ज्याच्यामधून आपल्याला आनंद मिळतो. ह्या अपराधीपणाच्या भावनेतून वाचायचे असेल तर तुम्हाला पैशांचे योग्य नियोजन करता आले पाहिजे. लेखक म्हणतात, तुमच्या पगारातून 10 ते 20% पगार बाजूला काढून ठेवा, जे तुम्हाला तुमच्या आवडीच्या गोष्टींसाठी खर्च करता येईल. त्यामुळे जेव्हा तुम्ही हे पैसे खर्च कराल तेव्हा त्यातून तुम्हाला फक्त आनंद मिळेल, अपराधीपणा नाही. तिसरा नियम, कर्जावर नियंत्रण ठेवा. लेखक म्हणतात, तुम्ही तोपर्यंत श्रीमंत होऊ शकत नाही जोपर्यंत तुमच्यावर
₹1 सुद्धा कर्ज असेल, कारण नसताना क्रेडिट कार्डचा वापर टाळा. जिथे तुम्हाला डिस्काउंट आणि चांगल्या डील्स मिळतील फक्त तिथेच क्रेडिट कार्डचा वापर करा आणि लवकरात लवकर क्रेडिट कार्डचे बिल भरून टाका. या क्रेडिट कार्ड कंपन्या तुम्हाला लिमिट देतात की तुम्ही 50,000, 1,00,000, 5 लाखांपर्यंत पैसे खर्च करू शकता. आपल्याला वाटतं यार काय भारी फॅसिलिटी आहे, आणि जसे आपण कार्डचा वापर करतो कंपनी आपल्याला मेसेज पाठवते की 30 दिवसांच्या आत पेमेंट करा. 1 दिवस जरी लेट झाला तरी तुम्हाला मोठी पेनल्टी कंपनीला द्यावी लागते. उदाहरण म्हणजे 10,000च्या पेमेंटवर तुम्हाला ₹500 पेनल्टी लागते. कधी कधी ही पेनल्टी एवढी मोठी होत जाते की आपल्याला कळत नाही आपण खर्च केलेली रक्कम किती होती आणि पेनल्टीची रक्कम किती आहे. समजा तुम्हाला पेमेंट द्यायला जमलेच नाही तर तुमचा सिबिल स्कोअर कमी होतो आणि भविष्य काळात तुम्हाला जेव्हा काही महत्त्वाच्या गोष्टींसाठी कर्ज घ्यायची वेळ येईल तेव्हा तुम्हाला कोणीही कर्ज देणार नाही. चौथा नियम, कुतूहल, उत्सुकता निर्माण करा. मित्रांनो, आपल्यापैकी बऱ्याच जणांना सवय असते की आपल्यापेक्षा जास्त यशस्वी लोकांची चेष्टा मस्करी करायची, त्यांना नावे ठेवायची. लेखक म्हणतात, आपल्यापेक्षा जास्त यशस्वी लोकांची चेष्टा करण्याऐवजी आपण त्यांच्याबद्दल कुतूहल, उत्सुकता निर्माण केली पाहिजे. म्हणजे समजा तुमचा एखादा मित्र मोठ्या फॉरेन ट्रिपला गेला तेव्हा असे म्हणू नका की हे पैसे वाया घालवण्याचे धंदे आहे, मित्र असे कधीच करणार नाही. त्याऐवजी त्याच्याबद्दल उत्सुकता निर्माण करा आणि विचार करा, एवढी मोठी फॉरेन ट्रिप त्याला परवडली कशी, त्याने पैसे कसे मॅनेज केले. अजून एक उदाहरण बघू म्हणजे तुम्हाला स्पष्ट होईल. एक समीर नावाचा तरुण होता ज्याला प्रत्येक गोष्टीची थट्टा मस्करी करायची सवय होती. त्याला कोणाची यश, प्रगती बघवत नव्हती. समोरच्याने काही चांगले केले की समीर त्या 10 चुका काढायचा आणि त्याला मूर्ख ठरवायचा. नुकतेच त्याचा मित्र वरुणने इंडेक्स फंडमध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली. प्रत्येक महिन्याला 5,000ची SIP करून त्याने बऱ्यापैकी चांगला नफा कमावला होता. जेव्हा त्याने ही गोष्ट समीरला सांगितली तेव्हा समीरने त्याच्या सवयीप्रमाणे त्या 10 चुका काढल्या. हे सगळे फ्रॉड आहे, हा सगळा जुगार आहे, एक दिवस रस्त्यावर येशील, अशा गोष्टी बोलून त्याने वरुणलाच मूर्ख ठरवले. आता त्यांचाच यश नावाचा एक मित्र होता जो नेहमी उत्सुक असायचा. वरुणने जेव्हा यशला इंडेक्स फंडबद्दल सांगितले तेव्हा यशने सुद्धा इंडेक्स फंडमध्ये इन्व्हेस्ट करायला सुरुवात केली. त्याने वरुणकडून सगळे व्यवस्थित समजून घेतले, सगळी माहिती घेतली. काही वर्षांनी जेव्हा हे 3 मित्र भेटतात तेव्हा वरुण आणि यश आर्थिकदृष्ट्या एकदम सुदृढ आणि फायनान्शियली फ्री झालेले असतात. दोघे एकदम आनंदी आणि स्वतंत्रपणे आयुष्य जगत असतात. पण समीर अजून सुद्धा आयुष्यामध्ये संघर्ष करत असतो, आयुष्याशी झगडत असतो. 15 वर्षानंतर समीरला समजते, त्यावेळेस मी चेष्टा मस्करी केली नसती, गोष्टी गृहीत धरल्या नसत्या तर आज माझी ही अवस्था झाली नसती. 5वा नियम, ऑटोमेशन. मित्रांनो, आजकाल लोक फार आळशी झाली आहेत. त्यांना जास्त काही अवघड करायला आवडत नाही. तुम्ही कोणाकडे एक ग्लास पाणी मागून बघा, तो असा रिॲक्ट करेल जसं काही तुम्ही त्याची किडनीच मागितली आहे. जास्त सुखसोयी उपलब्ध झाल्यामुळे आळस सगळीकडे भरला आहे. मग ते नवीन काम चालू करायचे असेल, पैशांचे नियोजन करायचे असेल किंवा पैसे इन्व्हेस्ट करायचे असतील, ह्या आळसावर एक मस्त उपाय आहे, ते म्हणजे ऑटोमेशन. फायनान्शियली चांगले आयुष्य जगण्यासाठी तुम्हाला ऑटोमेशन खूप कामी येईल. म्हणजे तुम्हाला दर महिन्याला जिथे जिथे पैसे द्यावे लागतात तुमच्या नेट बँकिंगमध्ये ऑटोपेचा वापर करून ते सगळे पैसे ऑटोमेट करणे. उदाहरण म्हणजे समजा तुम्ही तुमचे क्रेडिट कार्ड बिल दर महिन्याला वेळेवर भरत असाल तर प्रत्येक वेळी स्वतः बिल भरण्याऐवजी ऑनलाईन बँकिंगमध्ये ऑटोपेचा वापर करून ते बिल भरणे, ज्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा चार्जेस पडणार नाही. ह्याच प्रकारे तुम्ही तुमचे पेपर बिल, इलेक्ट्रिसिटी बिल, दुधाची बिल, मोबाईल रिचार्ज, तुमची इन्व्हेस्टमेंट ह्या सर्व गोष्टी ऑटोमेट करून टाका. असे केल्याने तुमचा प्रचंड वेळ आणि ऊर्जा वाचेल आणि तुम्हाला कशासाठीही लेट चार्जेस भरावे लागणार नाही. 6वा नियम, गुंतवणूक नेहमी दीर्घकाळासाठी करा. लेखक शेवटचा नियम सांगतात, गुंतवणूक नेहमी दीर्घकाळासाठी करा. तुम्ही जर असा विचार करत असाल की पैशांची बचत आणि गुंतवणूक करून तुम्ही उद्या लगेच श्रीमंत व्हाल तर ते शक्य नाहीये. कारण गुंतवणुकीमध्ये सर्वात महत्त्वाचा एक फॅक्टर असतो, तो म्हणजे पॉवर ऑफ कंपाऊंडिंग. याचा फायदा घ्यायचा असेल तर तुम्हाला दीर्घकाळ गुंतवणूक करावी लागेल. त्यामुळे पुढच्या 20 वर्षांसाठी दर महिन्याला एक निश्चित रक्कम
बाजूला काढून ठेवायचा निर्णय घ्या आणि ठरवा की आयुष्याच्या कोणत्या टप्प्यामध्ये तुम्हाला हे पैसे लागतील. जर तुम्हाला 1-2 महिन्यांमध्ये पैसे पाहिजे असतील तर मग सुरुवात न केलेलीच बरी. पण जर तुमच्या रिटायरमेंटसाठी, मुलांच्या शिक्षणासाठी, स्वतःच्या घरासाठी पैसे पाहिजे असतील तर लॉंग टर्म गुंतवणूक उत्तम पर्याय आहे. टार्गेट ठरवल्यानंतर चांगल्या म्युच्युअल फंड किंवा इंडेक्स फंडमध्ये गुंतवणूक करा, जे तुम्हाला तुमची उद्दिष्टे पूर्ण करण्यास मदत करेल. समजा पुढच्या 20 वर्षांमध्ये तुम्हाला 1 करोड बँक बॅलन्स हवा असेल तर एखाद्या चांगल्या म्युच्युअल फंडमध्ये महिन्याला 10,000 रुपये गुंतवून 10 ते 15% रिटर्न्स जरी धरले तरी 20 वर्षांनंतर तुम्हाला 1.5 करोड रुपये मिळतील. तुम्हाला फक्त संयम न सोडता दीर्घकाळ गुंतवणूक करत राहायची आहे. तुम्हीच विचार करा, क्रिकेटमध्ये बॅट्समन थेट 100 रनांपासून सुरुवात करतो का? तो सुरुवात 1 रनाने करतो. नंतर हळूहळू 1-2 रन काढून, चौकार षटकार मारून, पिचवर दीर्घकाळ टिकून मग त्याचे 100 रन्स होतात. मित्रांनो, हे होते ते 6 नियम जे तुम्हाला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवतील. आपल्या शहाणपण चॅनलच्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.